देशमुखांना न्याय, आरोपींना कडक शासन, आरोपींना कडक शासन, आरोपींना फाशी, आरोपींना फाशी, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय, मस्साजोग घटनेचे पडसाद आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उमटू लागलेले आहेत। आज मुंबई सरपंच परिषदेच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन केलं जाणार आहे। आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सर्वच सरपंच या घटनेच्या निषेधार्थ एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत। अनेकांच्या हातात संतोष देशमुख यांचे फोटो असून मला न्याय द्या, त्याचबरोबर सरळ आरोपींना या ठिकाणी कठोर शिक्षा व्हावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी या सर्वच सरपंचाची असणार आहे। खरं तर या घटनेनंतर संपूर्ण सर्व सरपंचांमध्ये एक असंतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। नेमका या त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील साहेब आहेत। साहेब, काय आपली प्रमुख मागणी राहणार आहे? या घटनेमुळे खरंच संपूर्ण जे सरपंच आहेत त्यांच्यामध्ये एक असंतोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। नाही, प्रमुख मागणी आहे की संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांना शासकीय नोकरीत घेतलं पाहिजे। एखाद्या सरपंचावर जर हल्ला झाला, साध्या ग्रामसेवकाला जर कुठं हल्ला झाला तर 353 दाखल करतात। सरपंचांना मारहाण झाली तर काहीच केलं जात नाही। सरकारने ह्याच्यात सुद्धा ग्रामपंचायतमध्ये कामकाज करणं हा सुद्धा शासकीय कामकाजात अडथळा समजला पाहिजे। जर त्या सरपंचांना उपसरपंचांना मारहाण झाली तर ती एक मागणी आहे आमची। आणि अजून अशा भरपूर मागण्या आहेत, त्या मागण्या आज आपण या ठिकाणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करत आहोत। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण पाहायला मिळतंय। कुठेतरी राजकीय दबाव आहे आरोपींच्या संदर्भात। आरोपींना कोण वाचवतंय का, या संदर्भात काय सांगाल? नाही, आरोपींना तर निश्चित वाचवलं जातंय ना। वाचवलं नसतं तर 21 दिवस कसे फिरले असते, 22 दिवस ते 100% आरोपींना वाचवण्याचं काम चालू आहे। परंतु या राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आपण आतापर्यंत निर्णय चांगला घेतलेला आहे। यांची मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्यामुळे हे आलेत, हे काही तसे आलेले नाहीत आणि सगळे आरोपी पुण्यात सापडतात। सगळे आरोपी, दुर्दैव हे महाराष्ट्राचं की एवढा भयान हत्या केली एका सरपंचाची, गावगाव पिटून उठते। याच्यानंतर सरकारला अजून याचं गांभीर्य लक्षात येत नाही। हे गांभीर्य कुठेतरी त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे। मी म्हणतो घ्यायची गरजच नाही, त्यांनीच दिला पाहिजे। अहो, तुमच्यावर एवढे आरोप करतात लोक, काय चिटकून बसलात त्या खुर्चीला? अरे भविष्यात एवढं मोठं नेतृत्व करायची तुम्हाला संधी आहे महाराष्ट्रात, ते नेतृत्व करा ना। स्वच्छ मनाने सांगून टाका की देऊन टाकतो राजीनामा। जर जाती भेद इथं वाढणार आहे, तुम्ही सांगतो धनंजय मुंडेंनी राजीनामा नाही दिला ना, अहो सोशल मीडियावर वार सुरू झाले। आम्ही माणसात माणसं राहिले नाहीत गावात, ते मुंबई मध्ये बसून काय बघता म्हणावं, तिकडे बघा गाव काय चालू आहे ते। पण या ठिकाणी असं म्हटलं जात आहे की आरोप अजून सिद्ध होत नाहीत, त्यामुळे राजीनामा का द्यावा असा देखील प्रश्न उपस्थित केला। सिद्ध करायचे, अहो तेच म्हणतात ना, हे वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत एकदम। त्यांनी सांगितले ना माझे निकटवर्ती आहेत म्हणून। मग निकटवर्ती असल्यानंतर तुम्ही आरोपी असू नाही असू, तुमच्यावर लोकांची सुई, संशयाची सुई दिसते ना, त्याच्यामुळे कशाला राहतात या खुर्चीवर? अहो तुम्ही खूप चांगले नेते, तुम्ही देऊन टाका राजीनामा, सांगायचं चला मी जग जाहीर स्वच्छ झालं पाहिजे, संतोष देशमुखांना न्याय। नुसतं गळ्यापासून कशाला म्हणायचं संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे? काय हाल झाले असते त्या बिचाराचे, 300-350 वार त्यांच्यावर करण्यात आलेत। एवढं फायटरने मारलंय, तुम्ही खिळे लावून मारलंय, तुम्ही केबलच्या वायरने मारलंय। गेले त्यांच्या घरी, त्यांचे डोळे बघितले, 19 पुरस्कार मिळाले त्या संतोष देशमुखांना। आणि ही परिस्थिती जर तिथे येत असेल तर कुठला सरपंच गावातला काम करेल? या सगळ्या घटनेला मग प्रमुख जबाबदार कोण आहे? बीडमध्ये इतकं राजकारण तापलेलं आहे या घटनेमुळे, त्यामुळे या बीड मधल्या घटनेला मुख्य जबाबदार कोण वाटतं आपल्याला? असं नाही हो, मुख्य जबाबदारीचा विषय नाही हो। हे सगळ्या लोकात जाऊन बघा ना, काय कोण जबाबदार आहे ते। रोज टीव्हीवर मीडियावर आपण बघतोच ना, सगळ्यांना माहिती आहे जबाबदार कोण आहेत ते। कशाला नावं घ्यायचे कुणाचे? आमचं एवढंच म्हणणं आहे की गावच्या सरपंचाला सरपंच राहू द्या। इथं आलेले काय कुठल्या जातीचे, कुठल्या पक्ष, सर्व पक्षाचे सरपंच आहेत याच्यात। आता आम्ही 11चा वेळ दिला, तुम्ही बघा अजून किती प्रचंड संख्येने लोक येतील। मग इथं येऊन जर ते धरणे आंदोलन करत असतील तर सरकारला माहित नाही का? आता काल तो टीव्हीवर दाखवत होते धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित दादांकडे दिलाय। दादा कशाला ठेवून घेता? मग मंजूर करा ना। हे दादापर्यंत चाललंय प्रकरण, लोकांना असं वाटतं की दादा ह्यांना पाठीशी घालतात का काय?
दादांच्या ताफ्यात पण त्याच हत्येतले म्हणजे वाल्मिकी कराड ज्या गाडीतनं आली तीच गाडी सापडली होती, त्यामुळे काय संशयाला वाव मिळतोय. आता आपण एवढं बोलू शकत नाही, पोलीस त्याच्यावर बोलतील काय बोलायचं ते. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, राजकारण गेलं चुलीत तिकडं, राजकारणाशी आम्हाला देणं घेणं नाही. संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, तर राज्यातले दुसरे सरपंच चांगलं काम करतील ना. तर एवढे पुरस्कार मिळून जर ह्या पद्धतीने मारहाण होत असेल आणि सरकार जर कडक भूमिका घेत नसेल तर उपयोग नाही. आतापर्यंत कराडांवर सुद्धा 302, आता बघितलं हा समाज इकडे करायला लागला आंदोलन, तो समाज तिकडे करायला लागला. काय निष्पन्न करणार आहेत पुरोगामी महाराष्ट्रात? वेगळं तुम्हाला काहीतरी सांगावं लागणार आहे ना, दाखवावं लागणार आहे. आता ही करायची वेळ आलेली आहे सरकारला. त्यांनी तात्काळ यांचा राजीनामा पण घ्यावा आणि संतोष देशमुखांना ज्यांनी म्हणजे त्यांच्या हत्येतील लोक जे होते त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना आरोपी केलं पाहिजे सगळ्यांना. दुसरीकडे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहेत. आपण देखील भेट मागितली आहे का आणि प्रमुख मागणी काय नेमकी असणार आहे या भेटी दरम्यान? आता ह्याच मी आता सांगितलेल्या सगळ्या प्रमुख मागण्या आहेत आणि संतोष देशमुखांच्या संदर्भात आम्ही लेखी पत्र दिलंय, पोलीस विभागाकडून जाईन आणि आम्ही पण दिलंय. आता मुख्यमंत्री आम्हाला बोलवतात का, त्यांचं कोण पाठवतात आम्हाला माहित नाही. आम्ही इथं बसणार आहेत दिवसभर, आता 4 वाजेपर्यंत तिथून आम्ही हलणार नाहीत. तर नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी धरणे आंदोलन हे 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे आणि याचे पडसाद हे नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर का योग्य तो न्याय न मिळाला तर पुढील कायदेशीर मार्ग देखील अवलंबणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयश्वालसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.